मित्र हो, असं घर तुम्ही कधी पाहिले का? मित्रांनो, तुम्ही पंढरपूर मध्ये आला, तुमच्याकडे पैसे कमी असतील तर घाबरू नका. पांडुरंगाच्या मंदिराच्या बाजूला संत तुकाराम भवन मध्ये दररोज दुपारी 12 ते 2 आणि संध्याकाळी 7 ते 9 पर्यंत महाप्रसाद असतो. आम्ही महाप्रसाद घेऊन माझ्या मित्राच्या घराकडे निघालो. संतपेठ भक्ती चौक येथे अण्णाचं घर आहे. अहो, घर कसलं हे, जणू काही मंदिरच की हो. खूप दिवसानंतर अनुजची भेट झाली. जेव्हा मी 14 वर्षाचा होतो तेव्हा इथं साधं पत्राचं शेड होतं, पण आज पहा इमारत आहे. आज जे काय आहे ते संत सेवेचं फळ आहे. तर हो, तुमची राहण्याची सोय होत नसेल, मी तुमची सोय करून देतो. मित्रांनो हे बघा, संध्याकाळची वेळ 8 वाजता लागलोय बारीला. दर्शन होईल का नाही कुणाच ठाऊकाचा. बारीमध्ये तर माणसं दिसत नाही. पळत पळत गेलो आम्ही आणि माणसाला सापडून घेतलो. मित्रांनो आम्ही आता दर्शनाच्या बारीमध्ये थांबलो आहे. आम्हाला वाटलं होतं 10 वाजेपर्यंत दर्शन होईल, पण आमच्या समोर खूपच गर्दी होती राव. एवढी गर्दी आमच्या समोर होती ना, एवढीच गर्दी आमच्या मागे सुद्धा वाढली बघा. स्टार मोबाईल पाहत होता. हे विठ्ठल, काय पाहतो रे मोबाईल मध्ये? एक नहीं दो नहीं हम हर बार दोहराएंगे, सौगंध राम की खाते हैं, भारत को हिंदू राष्ट्र बनाएंगे. बारीमध्ये वासुदेव दिसला होता. तर मंडळी आता आंघोळीसाठी जात होतो आम्ही चंद्रभागेला. आतुरता आहे आता चंद्रभागेच्या दर्शनाची. हे आहे द्वारकाधीश मंदिर. मित्रांनो, पृथ्वीवरती वैकुंठच अवतरली की काय असं वाटायला लागतं. एवढं सुंदर वातावरण. मित्रांनो, आज फक्त चंद्रभागेमध्ये स्नान करू. पुढच्या ब्लॉग मध्ये आपण गोपाळपूरला जाऊ. मित्रांनो, पुढच्या ब्लॉग मध्ये तुम्हाला गोपाळपुराविषयी संपूर्ण माहिती भेटणार आहे, म्हणून ते ब्लॉग विसरून व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, फॉलो करा.